Hello everyone. In the last lecture, we have studied about the linearity, then frequency shift, time shift, and scaling properties of the DTFT. Right now, in the today's lecture, we will see the remaining properties of the DTFT. Now here, differentiation in the frequency domain. This is the another property of the DTFT. So here, suppose you have x of n, DTFT of x of n is x of e raised to j omega. Then j into n, x of n, j into n. Okay, suppose complex n ने आपण जर मल्टिप्लाय केलं x of n ला, then DTFT. देन आपल्याला काय DTFT मिळते तर d अपॉन d ओमेगा एक्स ऑफ ई रेस टू जे ओमेगा. ओके, आता हा ओमेगा आणि ह्या ओमेगामध्ये कन्फ्युजन घेऊ नका. ओके, हा ओमेगा काढला तरी चालू शकतोय, काही चेंज झालेलं नाही याच्यामध्ये. सो नाव हिअर जे एन एक्स ऑफ एन DTFT d upon d omega x of e raised to j omega. Now proof, now we will see. So suppose we have taken x of n, okay, this signal as a x of n. Now x of e raised to j omega, summation of n is equals to minus infinity to plus infinity x of n e raised to minus j omega. Now what is x of n? So here we have differentiate with respect to omega on the both side. ओके, बोथ साइड आपण काय करणार, ओमेगाने डिफरन्शिएट करणार. कशाला, ह्या इक्वेशनला. सो डिफरन्शिएट हिअर d अपॉन एक्स ऑफ ई रेस टू जे ओमेगा अपॉन डी ओमेगा इज इक्वल्स टू समेशन ऑफ n इज इक्वल्स टू माइनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी एक्स ऑफ n d अपॉन डी ओमेगा इन ब्रॅकेट जे ओमेगा n. ओके, आपण काय घेतलं, विथ रिस्पेक्ट टू दोन्ही साईडला काय केलं, डिफरन्शिएशन घेतलं, विथ रिस्पेक्ट टू ओमेगाला घेतलं. ओके, नाव समेशन ऑफ n इज इक्वल्स टू मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. हे डी बाय डी ओमेगा इकडेच का घेतलंय, कारण की ह्या टर्ममध्येच ओमेगाची टर्म आहे. ओके, ह्या समेशनचा आणि ओमेगाचा काही संबंध नाही आहे, किंवा हे कॉन्स्टंट टर्म आहेत ओमेगासाठी. सो आपण साईडला ठेवून ह्याच्यासोबत डी अपॉन डी ओमेगा घेतलंय. नाव समेशन ऑफ n इज इक्वल्स टू मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी एक्स ऑफ n ई रेस टू मायनस जे ओमेगा एन इन ब्रॅकेट मायनस जे ओमेगा एन. ओके, आता जर आपण ह्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलं तर आपल्याला काय मिळते, हे मिळतं. हे एक्स ऑफ एन, समेशन ऑफ एन इज इक्वल्स टू मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी एक्स ऑफ एन. दिस टर्म रिमेन्स द सेम. ओके, नाऊ टेक द डिफरन्शिएशन ऑफ दिस टर्म. सो वी विल गेट, ह्याचं जर डिफरन्शिएशन काढलं तर काय येणार आहे, ई रेस टू मायनस जे ओमेगा एन, आणि ह्या जे ओमेगा एनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, मायनस जे एन. ओके, काय ते कॉन्स्टंट आहे. ओके, नाऊ इज इक्वल्स टू समेशन ऑफ एन इज इक्वल्स टू मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. आता हा जे एन इकडे जस्ट घेतला तर जे एन एक्स ऑफ एन इंटू ई रेस टू मायनस जे ओमेगा एन. ओके, सो आय एन इंटू एक्स ऑफ एन DTFT डी अपॉन ओमेगा एक्स ऑफ ई रेस टू जे ओमेगा. हेन्स वॉट प्रूव्ड, राईट आहे, करेक्ट. समेशन ऑफ एन इज इक्वल्स टू मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी एक्स ऑफ एन इंटू ई रेस टू जे ओमेगा एन. हे काय झालं, एक्स ऑफ एनचं DTFT झालं. ओके, मग ती टर्म काय येणार, एक्स ऑफ ई रेस टू जे ओमेगा येणार, म्हणजेच एक्स ऑफ एन येणार, आणि इंटू काय झालं इथे फक्त आय ऑफ एन. ओके, सो हेन्स दिस प्रॉपर्टी इज प्रूव्ड. नाउ नेक्स्ट वन इज द कन्व्होल्यूशन प्रॉपर्टी. Convolution property means what? So suppose we have the convolution in the discrete transform. We have the convolution in the discrete transform. We get the DTFT in what? Time zone or the frequency domain. We will get in the frequency domain. This is the time domain, and after the answer is obtained in frequency domain. Okay, now see here how. Suppose you have the x of n here. DTFT of this x of n is what? X of e raised to j omega. Now y of n having the DTFT is y of e raised to j omega. Now suppose x of n is convolved with the y of n, then what is the DTFT of this? Is x of e raised to j, its DTFT is x of e raised to j omega into y of e raised to j omega. Okay, this is what? This is in time domain, this is in frequency domain, multiplication in frequency domain. ह्याचं जर कन्व्होल्युशन इन टाइम डोमेन असेल तर आपल्याला फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये काय मिळतं, मल्टिप्लिकेशन मिळतं. दिस इज व्हॉट द ॲडव्हान्टेज ऑफ द कन्व्होल्युशन. नाउ सी हिअर प्रूफ. Z of e raised to j omega
is equals to summation of n is equals to minus infinity to plus infinity z of n e raised to minus j omega n. Now here summation of n is equals to minus infinity to plus infinity in bracket. What is our zn? Zn is x of n is convolution with y of n. X of n is convolved with y of n into e raised to minus j omega n. Now here take the summation of n is equals to minus infinity to plus infinity. Now here आपण हे फर्स्ट युनिटमध्ये बघितले की कन्व्होल्युशन असेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, समेशन ऑफ के इज इक्वल्स टू मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी एक्स ऑफ के वाय ऑफ एन मायनस के इंटू ई रेस टू मायनस जे ओमेगा एन. ओके, दिस इज फॉर व्हॉट, कन्व्होल्युशन. हे कन्व्होल्युशन जर सॉल्व्ह करायचं असेल तर काय आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे. ओके, दिस इज जनरलाइज्ड फॉर्म्युला of convolution, that is summation of k is equals to minus infinity to plus infinity x of k y of n minus k into e raised to minus j omega n. Now here suppose हे summation of k आपण जर बाहेर घेतलं, summation of k is equals to minus infinity to plus infinity x of k. ओके, ह्याच्यात आणि इंटू समेशन ऑफ एन इज इक्वल्स टू मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी वाय ऑफ एन मायनस के ई रेज टू मायनस जे ओमेगा एन. ओके, नाऊ सपोज एन मायनस के ला आपण एम घेतलं, एन मायनस के इज इक्वल्स टू एम. सो एन इज इक्वल्स टू व्हॉट, एम प्लस के. एन इज इक्वल्स टू व्हॉट, एम प्लस के. बरोबर, आपल्याला काय करायचं, हा के घालवायचा आपल्याला. नाउ सी हियर व्हॉट आय एम डुईंग. So summation of k is equals to minus infinity to plus infinity x of k summation of m. आता ह्या n चं काय झालं इथे, m केलं. So m is equals to minus infinity to plus infinity y of m. n minus k is what, m. So here m e into e j omega. Here इथे काय होतं, n. n is what, m plus k. So here m plus k. Okay, now summation of k is equals to minus infinity to plus infinity x of k. आता इथे k ची टर्म आहे ती आपण इकडे घ्यायची. ओके, आपल्याला k मध्ये काय टर्म पाहिजे होती, ही टर्म पाहिजे होती, ई रेज टू मायनस जे ओमेगा एन. ओके, इथे थोडंफार ॲडजस्टमेंट करायला लागते आपल्याला. तर आपल्याला काय पाहिजे, ह्या टर्मसाठी काय पाहिजे, ई रेज टू जे ओमेगा एन पाहिजे. मग आपण काय केलं, ह्या एन ला एम प्लस के ने सबस्टिट्यूट केलं. एम प्लस के ने केल्यावर काय झालं की एक टर्म काय मिळणार, ई रेस टू मायनस जे ओमेगा एम आणि ई रेस टू मायनस जे ओमेगा के. सो ई रेस टू मायनस जे ओमेगा के आपण इथे घेऊ शकतो. से आपण मी घेतलेली आहे ई रेस टू मायनस जे ओमेगा के इंटू समेशन ऑफ एम इज इक्वल्स टू मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी वाय ऑफ एम इंटू ई रेस टू मायनस जे ओमेगा एम. सो दिस इज फॉर्म्युला फॉर व्हॉट, एक्स ऑफ ई रेस टू जे ओमेगा अँड दिस इज फॉर्म्युला फॉर वाय ऑफ ई रेस टू जे ओमेगा. अँड इन दिस we have the multiplication sign. So this is multiplication. So hence we have proved that z of e raised to j omega is equals to x of e raised to j omega into y of e raised to j omega. Okay, this is all about convolution property. Now next property is the Parseval's theorem. Okay, Parseval's theorem. So here पार्सेवल्स थेरम हा काय माहिती आहे का, आपल्याला पॉवर स्पेक्ट्रम आपण जे प्रॅक्टिकल घेतलं होतं, हा घेतलं आपण प्रॅक्टिकल ह्याच्यावरती एक सिम्युलेशन 2 मध्ये की आपण पॉवर स्पेक्ट्रम फाइंड आउट करतो त्याचं. ओके, सो हियर पार्सेवल थेरम इज व्हॉट, सपोज इंटिग्रेशन फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी mod of x of t square dt is equals to 1/2 pi integration from minus infinity to plus infinity x of j omega square into d omega. Okay, so summation of n is equals to minus infinity to plus infinity mod of x of n square is equals to 1/2 pi in bracket integration from minus pi to pi x of e raised to j omega square d omega. Okay, now summation of n is equals to minus infinity to plus infinity mod of x of n bracket square is equals to, we have what, summation of n is equals to minus infinity to plus infinity x of n into conjugate of x of n. Okay, x of, आता x of e raised to j omega square त्यालाच आपण काय केलं, x of n into conjugate of x of n. Why? Because of this j term, conjugate of x of n. Okay, now since we have two formulas, that is x of n is equals to what,
1/2 इंटिग्रेशन फ्रॉम -π to π. वाय -π to π दिस इज, कारण की DTFT जो आहे, आपण फर्स्ट आता ह्याचं जे DTFTचं फर्स्ट लेक्चर बघितलं ना, त्याच्या पण मध्ये बघितलं की जो पिरियड असतो ह्याचा तो काय असतो, 2π असतो. ओके, सो हेन्स इट इज -π to π x of e raised to j omega into e raised to j omega n into d omega, and same the conjugate of x of n is equals to 1/2 integration from -π to π x of conjugate of e raised to j omega into e raised to minus j omega n d omega. Okay, now summation of n is equals to -infinity to +infinity from here. ओके, आता हे दोन फॉर्म्युलेज आहेत आपल्याकडे, ह्याच्यावरून आपण काय करणार, x of n is equals to what, 1/2 ओके, x of n साठी काय फॉर्म्युला आहे, 1/2 इन ब्रॅकेट -π to π x of n e raised to j omega into e raised to minus j omega n into d omega. हा फॉर्म्युला इथे सबस्टिट्यूट केला. नाउ 1/2 इंटिग्रेशन फ्रॉम -π to π x conjugate of e raised to minus j omega, summation of n is equals to -infinity to +infinity x of n e raised to minus j omega n into d omega. ओके, फक्त ह्या दोन व्हॅल्यूज आपण ह्याच्यामध्ये जर सबस्टिट्यूट केला तर 1/2 -infinity to +infinity x conjugate of e raised to j omega into x of e raised to j omega into d omega. हे कसं काय आलं, तर 1/2 as it is, integration sign and is it as it is, x of convolution of this it is as it is. Okay, but what about this term? Okay, summation of n is equals to -infinity to +infinity x of n e raised to minus j omega n d omega. हे काय आहे, कसला हे आहे, DTFT आहे, तर x of e raised to j omega ची DTFT आहे ही, राइट. सो जस्ट सबस्टिट्यूट हियर x of e raised to j omega into d omega. Okay, hence we have proved that summation of n is equals to -infinity to +infinity mod of x of n bracket square is equals to 1/2 integration from -π to π x of e j omega bracket square into d omega. Okay, this is what, this is for the Parsells identity. Okay, हे कशासाठी यूज करतो आपण, तर एनर्जी सिग्नल्स आणि पॉवर सिग्नल्स आहेत त्याच्यासाठी आपण हा थेरम यूज करतो. Okay, now this is the last property, that is time reversal property. Okay, so in the time reversal property x of n is having the DTFT is x of e raised to j omega. So x of minus n is equals to what, DTFT of z e raised to j omega. We have to prove this. Okay, so z of e raised to j omega is equals to summation of n is equals to -infinity to +infinity x of minus n e raised to minus j omega. Okay, now summation of n is equals to -infinity to +infinity x of minus n e raised to minus omega into n. Now suppose minus n is equals to m, I have substituted this minus term by m. So here summation of m is equals to infinity to -infinity x of m e raised to minus j omega in bracket minus m. Here n च्या इथे काय घेतलं मी, m घेतलं, पण मायनस साइन असल्यामुळे काय आलं, इथे मायनस आलं. ओके, नाउ समेशन ऑफ m इज इक्वल्स टू -infinity to +infinity x of m e raised to minus j omega into minus m. Here summation of m is equals to infinity -infinity to +infinity x of m into x of n into e raised to minus j omega minus m. Okay, this term is what, as it is. ओके, हा मायनस साइन फक्त आतमध्ये घेतलं तर काय मिळणार आहे, x ऑफ e raised to minus j omega n is equals to x of e raised to minus j omega. Okay, this is x of e raised to minus j omega. Okay, hence we have proved what, the time reversal property. की टाइम रिव्हर्सल मध्ये काय असतं की जर -n असेल तर आपल्याला DTFT तो मिळतो तो काय असतो, जस्ट e raised to j omega असतो. ओके, तेच आपण इथे घेतले e raised to minus j omega असतो. Okay, so likewise we have completed here all the properties of the DTFT. Now in the next lecture we will start with the problems on DTFT.